नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पुंजपूर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी पहिल्यांदा सिरीज केली होती ते म्हणजे केमिकल बॉन्डिंग, आणि आता मी सिरीज करते त्या टॉपिकचं नाव आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर और यू कॅन से स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ठीक आहे. तर हा टॉपिक आपल्यासाठी किती महत्वाचा आहे ते आधी मी सांगते, मग आपण टॉपिक सुरू करूयात. तर हा टॉपिक कन्सेप्ट पॉईंट ऑफ व्ह्यूनी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड सेकंडली येस, न्यूमरिकल्स. याच्यामध्ये फॉर्म्युलेस पण भरपूर येणार आहेत. न्यूमरिकल्स व्हेरी इम्पॉर्टंट, न्यूमरिकल्स आर देअर. तर हा टॉपिक नीट साठी काय इम्पॉर्टंट आहे ते आधी सांगते. बिकॉज नीट मध्ये बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आउट ऑफ सिलेबस काही येत नाही, की आउट ऑफ एनसीआरटी काही येत नाही असं म्हणतो. पण ह्या टॉपिक मध्ये रिडिंग बिटवीन द लाईन्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत की त्याच्यावरनं तुम्हाला आन्सर देणं थोडंसं काय म्हणतात आपण त्याला ट्रिकी जॉब आहे. ओके, एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर E/M रेशो. E/M रेशो फॉर इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट, बट फॉर एनोड रेज इट इज नॉट कॉन्स्टंट. मग त्याच्यावरनं काय कळालं, त्याच्यावरती क्वेश्चन येतो. कळालंय? असं डायरेक्टली सेंटेन्स कुठंच दिलेलं नाही, बट कन्सेप्ट इज देअर इन युअर बुक, सो क्वेश्चन्स विल बी देअर. लक्षात येते? त्याच्यानंतर हा टॉपिक जेई साठी काय इम्पॉर्टंट आहे, इज रिगार्डिंग न्यूमरिकल्स. ठीक आहे. याचे फॉर्म्युलेज थोडेसे क्लिष्ट आहेत असं आपण म्हणूयात, म्हणजे फॉर्म्युले जरा मोठे मोठे फॉर्म्युले. बट येस, आन्सर्स आर व्हेरी इझी इफ यू नो हाऊ टू सॉल्व देम. शॉर्टकट ट्रिक्स असतात, त्या यूज केल्या तर तुम्हाला आन्सर फटाफट जमते. लक्षात आले? तर आज आपल्याला तो टॉपिक सुरू करायचा आहे. टॉपिकचं नाव काय? ॲटॉमिक स्ट्रक्चर. ठीक आहे. तर या टॉपिक मध्ये काय काय बघायचंय ते आपण एकदा क्विकली हे करूयात, आणि मग पहिला पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून टाकू. तर या टॉपिक मध्ये आपल्याला काय बघायचंय, बेसिकली ॲटम तयार कसा झाला, किंवा ॲटमचं इन्व्हेन्शन और यू कॅन से ॲटमचं स्ट्रक्चर काय आहे हे कसं समजलं ते बघायचं. सो नंबर ऑफ सायंटिस्ट हॅव ट्राईड फॉर दिस, अँड ती ट्रायल और त्याच्या मागे त्यांचे एफर्ट्स किंवा त्यांचं काय म्हणत आपण त्याला, त्यांचं थिंकिंग काय होतं ते आपल्याला स्टडी करायचंय. सो व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टडी डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. ठीक आहे. म्हणजे डाल्टननी काय सांगितलं ॲटम म्हणजे कसा असेल. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, तर जे थॉम्सन्स मॉडेल, त्याच्यानंतर रुदरफोर्ड मॉडेल, आणि त्याच्यानंतर बोर्स ॲटॉमिक मॉडेल, आणि येस लास्टली काय बघायचंय, क्वांटम ॲटॉमिक थिअरी. ठीक आहे. तर या सगळ्या थिअरीज बघायच्यात, आणि प्रत्येक थिअरीच्या मध्ये 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 वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स आहेत. ओके, हा टॉपिक त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की भरपूर एक्सपेरिमेंट्स मध्ये मध्ये झालेत, आणि त्या एक्सपेरिमेंट वरती क्वेश्चन येणार आहेत. लक्षात येते? नुसतं पिरियॉडिक टेबल सारखा नाही हा टॉपिक. पिरियॉडिक टेबल मध्ये कसं होतं, पहिल्यांदा डोबेरायनं ट्रायड, ते संपलं, त्याचे ड्रॉबॅक झाले की न्यूलँड डाक्टिव्ह, मग ते संपलं, त्याचे ड्रॉबॅक झाले की पुढे आलं मेंडेलिव्ह. ओके, असं स्टेप बाय स्टेप इथे नाहीये. तर प्रत्येक सायंटिस्टनी काहीतरी त्याचं डोनेशन केलं. डोनेशन म्हणजे काहीतरी एक्सपेरिमेंट्स केले, त्याचे एफर्ट्स लावले, आणि मग नवीन काहीतरी त्याच्यामध्ये सापडलं. ओके, दॅट्स वाय दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. लक्षात आले सगळ्यांना? सो पहिल्यांदा आपण काय बनवलं होतं, ॲटमची डिस्कव्हरी कशी झाली, स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या सायंटिस्टने कसं काम केलं, आणि ते करता करता मध्ये मध्ये कोणकोणते एक्सपेरिमेंट झाले, अँड देन यू विल गेट कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ ॲटम. सो दॅट इज स्टोरी ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. चला आता आपण सुरू करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आजचा व्हिडिओ असणार आहे आपला, तो म्हणजे कशावरती, तर सब ॲटॉमिक पार्टिकल्स. कशावरती व्हिडिओ आपला, सब ॲटॉमिक पार्टिकल्स. तर ॲटमच्या आतमध्ये कोणकोणते पार्टिकल्स आहेत ते स्टडी करायचे. ठीक आहे, लक्षात आलं? आता सध्याला आपल्याला माहिती आहे ॲटम काढायचा म्हणजे आपण काय करतो, सेंटरला एक न्यूक्लियस काढतो. न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात, बरोबर आहे. आणि कडेने कोण असतात, तर इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड इट, बरोबर. त्याच्या मागे वेगवेगळे ऑर्बिट्स असतात, त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात. इजंट इट? सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तर ह्याचा शोध कसा लागला, किंवा डायरेक्टली आपण हे जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, कोणकोणते आहेत आपल्याकडे सब ॲटॉमिक पार्टिकल्स, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. सो वी आर गोइंग टू स्टडी दिस पार्टिकल्स. लक्षात आले? सो त्यांची डिस्कव्हरी कशी झाली, त्यांचे सायंटिस्ट कोण होते, त्याच्या मागे स्टडी कसा केला किंवा एक्सपेरिमेंट कोणता केला ते बघूयात. ओके, चलो. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट, डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन. Discovery of electron. This electron discovery, the scientist name is Sir J.J. Thomson. Okay, J.J. Thomson, that scientist have discovered electron. Okay, scientist name is Sir J.J. Thomson, and he did the experiment, that name is cathode ray tube experiment.
ओके, तर हा एक्सपेरिमेंट काय होतो पटकन बघून घेऊया, त्याच्या ऑब्झर्वेशन आणि त्याच्यावर इलेक्ट्रॉनचा शोध कसा लागला. ओके, सो एक ग्लास ट्यूब होती. ओके, दिस ग्लास ट्यूब इज नेम्ड एज कॅथोड रे ट्यूब. ओके, याचं नाव काय, कॅथोड रे ट्यूब. या ट्यूबला एका बाजूला ओपनिंग होतं. ओके, आणि त्या ओपनिंगला एक टॅब लावलेला. टॅब म्हणजे कसं ओपन चालू बंद करता येतं. ओके, तर इथं लावलं होतं व्हॅक्यूम, से व्हॅक्यूम पंप. So what this vacuum pump have done? It have removed all the air from this bottle. Okay, लक्षात आलं. म्हणजे हा जो ग्लासचा आपण हे बनवलेलं आहे, ग्लासचा ट्यूब म्हणूयात, दोन्ही बाजूला सील केलंय, पॅक आहे, त्याला कुठं ओपनिंग नाहीये. लक्षात आलंय. तर ही ग्लासची ट्यूब आहे आणि दोन्ही बाजूला सील केलंय आणि त्याच्या आतमध्ये काय केलंय, एक व्हॅक्यूम पंप जोडलाय. हा कशासाठी जोडलाय, तर आतली सगळी हवा गायब करायची. लक्षात आलं. सो राईट नाव देर इज नथिंग इनसाइड दिस ट्यूब. ओके, आता नंतर काय केलं, या व्हॅक्यूम पंप या ट्यूबला आपण जोडलं कॅथोड आणि ॲनोड. ओके, एका बाजूला जोडला कॅथोड आणि एका बाजूला जोडला ॲनोड. कॅथोड इज निगेटिव्हली चार्ज अँड ॲनोड इज पॉझिटिव्हली चार्ज. ओके, सो वेन वी चार्ज केला म्हणजे काय, खाली इथं बॅटरी लावली, और यू कॅन से देर इज व्होल्टेज, व्हेरी हाय व्होल्टेज इज देर. ओके, ती याच्यामध्ये लावली आणि काय झालं, करंट फ्लो स्टार्ट केला. आता बघा, इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होणार आहेत, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, आणि करंट आपण कसं दाखवतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता आपल्याला इलेक्ट्रॉनशी घेणं देणे, तर आपण निगेटिव्ह पासून स्टार्ट करायचं. आता बघा काय झालंय, इथे एक प्लेट आहे आणि इथे एक प्लेट आहे, मध्ये काहीच नाहीये. मध्ये कुठला ना वायर आहे, ना कुठं एअर आहे, ना इथनं कुठं जायला काही मार्ग आहे. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात काय, इथं करंट ब्रेक झालाय. व्हॉट यू कॅन से, सर्किट इज ब्रोकन. तर काय झालं, इकडनं जे इलेक्ट्रॉन येत होते ते इलेक्ट्रॉन सगळे इथं गोळा झाले. ओके, राईट नाउ वी नो इलेक्ट्रॉन्स आर देअर, इजंट इट. तर इथं सगळे इलेक्ट्रॉन इथं गोळा झाले. ओके, पण पुढे जाऊ शकतात का, ते नाही जाऊ शकत. का, कारण की मध्ये कोणीच नाहीये त्यांना न्यायला. बरोबर ना, हाताने धरायला काहीतरी वायर पाहिजे, त्याच्यानं ते चालत चालत जातील. ओके, सो देर इज नथिंग इनसाइड. अब क्या होगा, ते इलेक्ट्रॉनची इथं गर्दी झाली. मग काय केलं, अजून व्होल्टेज वाढवलं. अजून व्होल्टेज वाढवलं काय झालं, अजून इलेक्ट्रॉनची गर्दी वाढली. कळलं ना. आणि आता काय केलं, व्होल्टेज वाढतंय वाढतंय वाढतंय. एका मोमेंट नंतर काय झालं, इलेक्ट्रॉनची इथं गर्दी झालं, ते काय म्हणलं, जाऊ दे, सोडून द्या ना, आता आपण पुढे जायला लागू. सो इलेक्ट्रॉन स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स ॲनोड. लक्षात आलं, इलेक्ट्रॉन स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स ॲनोड. इज इट ओके. अँड these rays, or we can say there is something going from cathode to anode, there is something going from cathode to anode is termed as cathode ray. Why it is called as cathode ray? Because it is going from cathode to anode. डायरेक्शन दाखवायचे. रे have some direction and direction is from cathode to anode. लक्षात आलं. सो दिस इज द फर्स्ट थिंग. नाउ द नेक्स्ट थिंग, नक्की काय झालंय, कॅथोड कडनं ॲनोड कडे चाललंय का ॲनोड कडनं कॅथोड कडे चाललंय, हे कसं कळालं, हा पुढचा प्रश्न आहे. सो व्हॉट वॉज ऑब्झर्वेशन, की हे जे रेज होते हे नक्की कोण कुठं चाललंय हे कसं शोधलं. ठीक आहे, म्हणजे जसं इथं गर्दी झाली असं मी म्हणलं, तसं इथं पण काहीतरी गर्दी झाली असेल. आपल्याला काय माहित, त्यावेळेस तर नक्कीच माहित नव्हतं की इथं काय इलेक्ट्रॉन कोण आहेत, प्रोटॉन कोण आहेत, ही नावं वगैरे काहीच माहित नव्हती. सो नक्की इकडनं इकडं चालली गाडी का इकडनं इकडं चालली, हे कसं स्टडी केलं. सो काय केलं, हा जो कॅथोड होता आणि हा ॲनोड, ओके, अँड सॉरी, दिस वन इज कॅथोड अँड दिस वन इज ॲनोड, यांना परफोरेटेड केलं. परफोरेटेड म्हणजे काय, त्याला होल्स पाडले. लक्षात येते, इथं सुद्धा छोटे छोटे होल्स पाडले. इज इट ओके. कळालं. म्हणजे काय केलं, ती जी प्लेट होती त्या प्लेटला मध्ये 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 होल्स पाडले. होल्स पाडल्यामुळे काय झालं, आता जे रेस सरळ जाणार आहेत ते इकडं तिकडं कुठं न जाता पुढे गेले. कळतंय ना, लक्षात येते की त्या ट्यूब मध्ये होल्स पडलेत. इट्स लाईक इथे एक चाळणी लावली आहे आणि आता त्या चाळणीच्या होल मधनं ते रेस काय झालं, सरळ पुढे गेले. लक्षात आलं. आणि काय केलं, इथं बॅक साइड ऑफ दिस ॲनोड वन प्लेट इज अटॅच, द नेम इज ZnS. ओके, झिंक सल्फाइडची एक प्लेट लावली. सेम वे कॅथोडच्या बॅक साइडला पण एक प्लेट लावली आणि त्या प्लेटचं नाव काय दिलं परत, ती प्लेट कोणती होती, ZnS. दी स्पेशालिटी ऑफ ZnS, इट गेट्स इल्युमिनेटेड, त्याच्यातनं लाईट बाहेर पडतो. इट गेट्स इल्युमिनेटेड वन रेडिएशन कम्स ऑन इट. तर त्याला एनर्जी मिळाली की त्यातनं इल्युमिनेशन बाहेर येतं. लक्षात आलं. मग काय केलं, परत हे ZnS लावलं, कॅथोड ॲनोड परफोरेटेड केले आणि परत लाईट सुरू केलं, आपलं व्होल्टेज दिलं. व्होल्टेज दिल्यानंतर काय झालं, इकडनं इकडे रेस गेले, तिकडनं तिकडे गेले, कोण कुठं गेलं ते बघायचं होतं. अँड व्हॉट वॉज ऑब्झर्व, दॅट ZnS प्लेट विच इज बिहाइंड ॲनोड, ॲनोडच्या मागची जी प्लेट होती तिथं इल्युमिनेशन मिळालं, इथं इल्युमिनेशन मिळालं नाही. लक्षात येते. म्हणजे जे कोण चाललंय ते कॅथोड कडून ॲनोड कडे चाललंय, ॲनोड कडून कॅथोड कडे कोणी चाललं नव्हतं.
लक्षात आलंय? समथिंग इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम कॅथोड टू एनोड, नथिंग वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम एनोड टू कॅथोड. म्हणजेच काय, त्या रेजला नाव काय दिलं? कॅथोड रे, बिकॉज दे आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम कॅथोड टू एनोड. इज इट ओके? कळालं? सो पहिल्यांदा या रेजला कॅथोड रेज का म्हणतात हे लक्षात आलं. आता पुढे, सो आता आपल्याला कळालं हे रेज कुठं चाललेत? कॅथोड कडून एनोड कडे चाललेत. आपण जरा छान काढूयात कॅथोड आणि एनोड. आता पुढचा प्रश्न होता याच्यावरती चार्ज काय. ओके, सम रेज वेर गोइंग फ्रॉम हिअर टू हिअर, यांच्याकडे चार्ज काय. तर जनरल लॉजिक आपल्याला माहिती पाहिजे. काय? अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर अँड इक्वल पोल्स रिपेल इच अदर. बरोबर ना? अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर अँड सिमिलर पोल्स रिपेल इच अदर. म्हणजे पॉझिटिव्हला निगेटिव्ह अट्रॅक्ट करणार, निगेटिव्हला पॉझिटिव्ह. पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असतं? रिपल्शन. मग काय केलं, हा जो काय आपला रेस चाललेत, या रेसच्या मध्ये इथं दोन प्लेट्स जोडल्या. ओके, एका प्लेटवरती दिला पॉझिटिव्ह चार्ज आणि एका प्लेटवरती दिला निगेटिव्ह चार्ज. कळलं नाही? म्हणजे एक इलेक्ट्रिकल परत एक सर्किट लावलं, एका बाजूला प्लस चार्ज होता आणि एका बाजूला मायनस. आणि हे रेस कोणत्या बाजूला अट्रॅक्ट झाले? द रेज वर अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह साइड. कळते? इथं वरती प्लस खाली मायनस, इट इज नॉट कंपल्सरी. वरती मायनस खाली प्लस लिहिलं तरी चालेल, पण जिथं प्लस होता तिथं हे रेज गेले. म्हणजे कसं दिसलं? दिस रेज वेर स्टार्ट डायव्हर्टिंग ओव्हर हिअर. म्हणजे इथं जी झेडएनएस प्लेट होती ती काय झाली? इल्युमिनेट झाली, आणि खालची झेडएनएस प्लेट होती त्याला काही झालंच नाही. कळलं? सो दिस रेज वेर अट्रॅक्टेड. These rays were attracted towards positive side. That means they are negatively charged. कळालंय पॉइंट? त्यांचं अट्रॅक्शन कुठं झालं? They were attracted towards positive side. So they are negatively charged. So these are the two main observations obtained from cathode ray tube experiment. कळालंय का सगळ्यांना एक्सपेरिमेंट? कन्सेप्ट कळाली? कॅथोड का म्हणायचं, त्याच्यावरती चार्ज काय आहे, पुढे जायचं. ओके, लेटर ऑन दिस कॅथोड रेज, कॅथोड रे जे नाव आहे म्हणजे जे इकडून इकडं चाललंय त्याला नंतर काय नाव दिलं? इलेक्ट्रॉन्स. त्याला नाव काय दिलं नंतर? इलेक्ट्रॉन्स. जे कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट मध्ये कॅथोड रे आपण ओरडतोय, तो कॅथोड रे इज नथिंग बट इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम कॅथोड टू एनोड, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. क्लिअर झाला पॉइंट? ओके, सो दिस इज अबाउट कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. ओके, आता याच्यामधनं इलेक्ट्रॉनची डिस्कवरी कशी झाली ते बघूयात आपण. सो इलेक्ट्रॉनची डिस्कवरी म्हणजे हे लक्षात आलं ना की जो निगेटिव्ह आहे त्याला काय नाव दिलं? इलेक्ट्रॉन. आता पुढचा एक्सपेरिमेंट बघूयात, म्हणजे तुम्हाला दोन्ही कम्पेअर करता येते. आता सेम एक्सपेरिमेंट केला आणि तोच एक्सपेरिमेंट कशासाठी केला? तर पॉझिटिव्ह साठी. जर एकदा रिकॉल करा बरं, कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट मध्ये जो ट्यूब होती त्याच्या आतमध्ये एअर होती का नव्हती? आपण ही ट्यूब काढलेली, त्याच्या आतमध्ये एअर होती का नव्हती? का एअर आपण रिमूव्ह केलेली? आपण काय केलं होतं, इथे एक व्हॅक्यूम लावलेला आणि यातनं आपण एअर रिमूव्ह केलेली. बरोबर की नाही? आता काय करायचं बघा, सेम एक्सपेरिमेंट सेटअप केला. एका बाजूला कॅथोड, एका बाजूला एनोड. ओके, अगेन व्होल्टेज स्टार्ट केलं, व्हेरी हाय व्होल्टेज लावलं. सो कॅथोड निगेटिव्हली चार्ज आहे, एनोड पॉझिटिव्हली चार्ज आहे. तो समथिंग स्टार्ट ट्रॅव्हलिंग फ्रॉम कॅथोड टू एनोड. हे आपला एक्सपेरिमेंट सुरू झाला. लक्षात आलं? आता काय केलं बघा, नेक्स्ट सायंटिस्ट कम अँड दॅट वन इज वी कॅन से डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. ओके, सो या प्रोटॉन साठी एक नवीन सायंटिस्ट आला, त्याचं नाव काय? ई गोल्डस्टेन. काय नाव आहे त्याचं? ई गोल्डस्टेन. ओके, सो त्या सायंटिस्टने काय काम केलं, हा जो नॉब बंद होता, याच्या आतमध्ये काही नव्हतं, त्याचं तो नॉब ओपन केला. हा नॉब ओपन केल्यावर काय होईल? हवा आत घुसणार. बरोबर? आणि आता तो सायंटिस्ट होता, कुठली पण हवा नाही जाऊन देणार. ही हॅव सिलेक्टेड सम गॅसेस टू गो इनसाइड. लाईक याने आतमध्ये एकदा हायड्रोजन गॅस भरला, एकदा नायट्रोजन गॅस भरला, एकदा आर्गॉन, एकदा ऑक्सिजन, असे वेगवेगळे गॅसेस त्यांनी इथे युज केले. सो सपोज याच्यामध्ये कुठला तरी एक गॅस ऍड केला. कळलं? मगाशी या ट्यूबच्या आतमध्ये कुणीच नव्हतं आणि आता कोण आहे? गॅसेस आहेत. लक्षात आलं? तर गॅस बऱ्यापैकी मोठा असतो, इलेक्ट्रॉन पिटुकला असतो, गॅसचा साईज बऱ्यापैकी मोठा आहे. ओके, सो व्हॉट हॅपन्स, हे जर गॅसचा गॅस आहे, याच्यावरती या बाजूने एनोड आले, कॅथोड रेज आले. कॅथोड रेज म्हणजे निगेटिव्ह चार्ज आला. निगेटिव्ह चार्ज झाला की काय झालं? या गॅसचं झालं आयोनायझेशन. या गॅसचं काय झालं? आयोनायझेशन झालं. आणि काय मिळालं आपल्याला? तर गॅसवरती एक प्लस चार्ज आणि एक इलेक्ट्रॉन. गॅसचं काय झालं आपण म्हणूयात, इथं आपल्याला कॅटायन मिळाला.
वी गेट अ गॅसियस कॅटायन. सो इथं मध्ये मध्ये काय झालं, गॅसचे कॅटायन तयार झाले. लक्षात आलं. आणि खाली काय आहे, इलेक्ट्रॉन. आता काय झालं बघा, हा गॅस परत एकदा बघा, गॅस नॅचरली काय असतो, न्यूट्रल असतो. जेव्हा एका बाजूनी निगेटिव्ह चार्जचं बंबार्डमेंट होईल तेव्हा काय होणार आहे, हे जे गॅसचे पार्टिकल आहेत त्यांचं झालं आयोनायझेशन, त्याचे झाले 2 तुकडे. ओके. आणि या 2 तुकड्यामध्ये एक झाला प्लस आणि एक झाला मायनस. लक्षात आलं. आता जो कॅटायन आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे, कॅटायन पॉझिटिव्ह चार्ज. आता सांगा पॉझिटिव्ह चार्ज कुठं जाणार, म्हणजे बघा या सगळ्या गोल 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 वरती चार्ज कोणता आलाय, प्लस. आता हा प्लस चार्ज वाले कार्यकर्ते कुठं जाणार, ते कुठं जाणार आहेत आता मायनस कडे. दे विल स्टार्ट ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन. लक्षात आलं. ओके. मगाशी कोणीतरी मायनस कडून प्लस कडे चाललेलं, आता कोणीतरी प्लस कडून मायनस कडे चाललंय. एनोड कडून कॅथोड कडे चाललंय. म्हणजे या एक्सपेरिमेंटचं नाव काय येणार आहे, एनोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. बघा मगाशी नाव काय होतं, इलेक्ट्रॉन साठी कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. आता नाव काय आलं, एनोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. लक्षात आलं का सगळ्यांच्या. ओके. आणि आता परत एकदा तुम्ही मला सांगा बरं, आता कसं कळणार की नक्की कोण कुठं चाललंय, कॅथोड कडून एनोड कडे का एनोड कडून कॅथोड कडे. कसं लक्षात घ्यायचं, तर येस काय करायचं, याच्या बॅक साईडला ZNS ची प्लेट लावायची. बरोबर. आता काय ऑब्झर्वेशन येईल रे सांगा, इन दिस एक्सपेरिमेंट टेल मी वेदर प्लेट बिहाइंड एनोड और प्लेट बिहाइंड कॅथोड कोणाचं इल्युमिनेशन होणार. चला चला पटपट पटपट विचार करा आणि सांगा. वेदर दिस प्लेट विल गेट इल्युमिनेटेड और दिस प्लेट गेट इल्युमिनेटेड. बघा विचार करा, कोण कुठं चाललंय. येस, गॅशियस आयन्स आर कमिंग फ्रॉम एनोड टू कॅथोड. मग हे इल्युमिनेट होणार का, होणार. अजून एक सांगा, इकडून इकडे इलेक्ट्रॉन तर चाललेच आहेत आपले पहिल्यापासून, तर हे पण इल्युमिनेट होणार. आर यू गेटिंग. म्हणजे काय झालं, दोन्ही बाजूला इल्युमिनेशन मिळते. जे समथिंग इज गोइंग फ्रॉम हिअर टू हिअर दॅट वी कॉल इट एज इलेक्ट्रॉन, अँड समथिंग इज गोइंग फ्रॉम हिअर टू हिअर विच आर पॉझिट्रॉन और पॉझिटिव्ह चार्ज. कळालंय. आणि इथून आपल्याला प्रोटॉनची डिस्कव्हरी झाली. कळालं सगळ्यांना. सो इलेक्ट्रॉन कसे सापडले, प्रोटॉन कसे सापडले. इज एव्हरीवन ओके विथ इट. ओके. चलो नाउ वी आर गोइंग टू सी नेक्स्ट पॉइंट. म्हणजे आता आपल्याला हे कळाले की इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात. बरं, आपण पटकन आधी न्यूट्रॉनची पण डिस्कव्हरी बघून टाकूयात आणि मग तिघांचं एकत्र करून टाकू. तर न्यूट्रॉन कसे सापडले, तर ऍक्च्युली पॉइंट असा आहे की न्यूट्रॉनचा शोध खूप उशिरा लागला. म्हणजे हे जे आहेत डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन, दीज वेर डन अराउंड 1890. ओके, 1890 वगैरे 90-95 त्या आसपास हे शोध लागले. And in case of neutron, it was around 40-50 years afterwards, 1930, 1935 त्याच्या आसपास न्यूट्रॉनचा शोध लागला. ऍक्च्युअली रिझन काय होतं, म्हणतो ना आपण गरज ही शोधाची जननी. तर तोपर्यंत म्हणजे ऍटम न्यूट्रल असतो आणि एखादा ऍटम न्यूट्रल असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन असतात, एवढंच माहिती होतं. आणि त्याच्यावरती बरीचशी गणित सॉल्व्ह झालेली, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होते. ओके. न्यूट्रॉनची गरज कधी पडली, जेव्हा रेडिओ ऍक्टिव्हिटी आली तेव्हा. लक्षात येते ना, की जेव्हा न्यूक्लियस वरती बंबार्डमेंट झालं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी मिळालं, मग तेव्हा न्यूट्रॉनचा शोध लागला. ओके. सो न्यूट्रॉनचा शोध कसा लागला, तर एखादा ऍटम हातामध्ये घेतला, ठीक आहे, त्याला न्यूक्लियस असते, इलेक्ट्रॉन्स असतात. आता आपल्याला माहितीये की न्यूक्लियस मध्ये कोण असतं, प्रोटॉन न्यूट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन कडेने फिरताय. तेव्हा माहित नव्हतं, ठीक आहे. त्यावेळेस टोटल मास म्हणजे एखादा ऍटम उचलला आणि त्याला बॅलन्स वरती ठेवला, आपल्या तराजूवरती ठेवलं, तर तो वजन काय दाखवणार. बघा, त्या काळामध्ये न्यूट्रॉन माहिती नव्हता, पण प्रोटॉन माहिती होता, इलेक्ट्रॉन माहिती होता. मग त्या ऍटमला उचललं आणि बॅलन्स वरती ठेवलं. मग काय वेट मिळायला पाहिजे आयडियली, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जे काय त्या दोघांचं मिळून वजन होईल तेवढं व्हायला पाहिजे. बरोबर की नाही. पण दिसलं वेगळंच. काय दिसलं, तर न्यूट्रॉन किंवा एखादं एक्स्ट्रा मास त्याच्यामध्ये ऍड झालं. विल टेक एक्झाम्पल ऑफ बेरिलियम. बेरिलियमचा ऍटॉमिक नंबर किती, 4. म्हणजे बेरियम कडे काय आहे, 4 प्रोटॉन आणि 4 इलेक्ट्रॉन्स. बरोबर की नाही. या दोघांचं वजन आहे, अजून आपण बघितलं नाही, व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्हाला कळेल व्हॉट इज द वेट ऑफ प्रोटॉन, व्हॉट इज वेट ऑफ इलेक्ट्रॉन. तर जे काय वजन असेल त्या सगळ्याचं ऍडिशन केलं, दॅट आन्सर इज नियरली 4 पॉईंट समथिंग, 4.009, 4.0086 समथिंग वेट आलं थेरॉटिकल. आणि नंतर ऍक्च्युली बेरिलियमला उचललं आणि बॅलन्स वरती ठेवलं, तर सापडलं वजन किती, 9. लक्षात येत आहे. म्हणजे पाहिजे होतं 4, तर 4च्या डबल होऊन अजून जास्त झालं 9. मग हे एक्स्ट्राचं मास कोणाचं आहे, दॅट एक्स्ट्रा मास वॉज फाउंड टू बी न्यूट्रॉन. लक्षात आलं. एक्स्ट्रा मास वॉज फाउंड टू बी ऑफ न्यूट्रॉन. सो दिस वॉज डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन. कळालं का नाही.
एकदा पटकन रिवाइज करूयात आपण. डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन. डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉनच्या एक्सपेरिमेंटचं नाव काय? कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. जे थॉम्सन त्यांनी तो एक्सपेरिमेंट केला होता आणि कॅथोड रेज सापडले. दिस कॅथोड रेज आर नथिंग बट इलेक्ट्रॉन्स. सेम एक्सपेरिमेंट केला फॉर डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन. द सायंटिस्ट नेम इज ई गोल्डस्टेन. ठीक आहे. त्यांनी काय केलं? एनोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट केला. त्यांनी काय केलं? फक्त याच्या आतमध्ये गॅसेस भरले जे हॅव पॉझिटिव्ह चार्ज आणि मग ते रेज कसे लेफ्ट टू राईट म्हणजे आपल्या एनोड पासून कॅथोड कडे मूव्ह झाले. मग एनोड रेज नाव दिलं अँड दे वर पॉझिटिव्हली चार्ज. ओके. आणि न्यूट्रॉन सबसे हटके हे. आय थिंक तुम्हाला ती स्टोरी कळली, आता काय रिपीट करायला नको. लक्षात आलं? चला आता आपण पुढे जाऊयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. ओके. सो फर्स्ट पॉइंट is about charge. Charge on proton, charge on electron. Okay. So protonचा चार्ज काय? So how to calculate charge? This is the first thing. Okay. आता सध्या आपल्याला काय माहिती आहे? Protons are positively charged and neutrons are negatively charged. Sorry, neutrons are neutral and electrons आर निगेटिव्हली चार्ज. बरोबर. तर एवढं माहिती होतं. म्हणजे हे कशावरनं कळालं? तर ते डिफ्लेक्शन झालं ना, थोडं वरती गेलं थोडं खाली, आठवतंय ना? सो डिफ्लेक्शन वरनं कळालं की बाबा प्रोटॉन कडे प्लस चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन कडे मायनस. सध्याला आपल्याला काही न्यूट्रॉन लागत नाहीये, त्याला बंद करून टाकू. ओके. तर प्लस चार्ज आहे मायनस चार्ज आहे कळालं, पण किती प्लस किती मायनस ते काढायचं. आर यू गेटिंग? म्हणजे काय झालं? प्रोटॉनच्या डोक्यावर प्लस चार्ज आहे म्हणजे प्रोटॉनच्या डोक्यावर काहीतरी ओझ आहे आणि ते ओझ कशाचं आहे? प्लसचं आहे. इलेक्ट्रॉनच्या डोक्यावर पण काहीतरी ओझ आहे, ते कशाचं आहे? मायनस आहे. पण ते ओझ किती आहे? मॅग्निट्यूड. अँड दिस मॅग्निट्यूड ऑफ चार्ज वॉज डिस्कवर्ड बाय युझिंग एक्सपेरिमेंट नेम इज मुल्लिकन ऑइल ड्रॉप मेथड. मुल्लिकन ऑइल ड्रॉप मेथड. ओके. नाव काय एक्सपेरिमेंटचं? मुल्लिकन ऑइल ड्रॉप मेथड. ओके. सो हा सायंटिस्ट होता ज्याने चार्जची व्हॅल्यू काढली. म्हणजे चार्ज म्हणजे काय माहिती ना तुम्हाला? क्यू. या क्यूची व्हॅल्यू काढली. इज इट ओके? तर यांनी काय एक्सपेरिमेंट केला? एकदम सिंपल, जमेल तितक्या सोप्या भाषेत मी सांगते. ओके. यू रीड दिस पॉइंट फ्रॉम युअर बुक. ओके. पण तुम्हाला एकदम सिंपल स्टेप मध्ये हा एक्सपेरिमेंट काय केला ते लक्षात घ्या. सो सपोज एक कंटेनर घेतला आणि याच्यामध्ये इथं वॉटर भरले. ठीक आहे. आणि वरती एक लेअर आहे. ती लेअर कशाची आहे? तर ऑइलची लेअर आहे. वॉटर आणि ऑइल मिक्स होत नाही. बरोबर ना? लक्षात आलं? सो ऑइल लेअर वॉज फ्लोटिंग ऑन वॉटर. नंतर काय केलं? हे जे ऑइल लेअर होती त्याला जोडला पॉझिटिव्ह चार्ज. ओके. यू कॅन जॉईन एनिथिंग, प्लस किंवा मायनस कुठला तरी एक जोडला. आणि ही जी बॉटमचा पार्ट आहे, वॉटरचा जो बॉटम आहे, दिस बॉटम वॉज निगेटिव्हली चार्ज. ओके. अपोजिट चार्ज म्हणजे वरती प्लस लिहिलं तर खाली मायनस, वरती मायनस लिहिलं तर खाली प्लस. सो दोन अपोजिट चार्ज जोडले. कळतंय? म्हणजे राईट नाव फ्रॉम दिस डायग्राम ऑइल इज पॉझिटिव्हली चार्ज अँड बॉटम ऑफ वॉटर म्हणजे वॉटरच्या बॉटमला एक पत्रा जोडला असं म्हणूयात आणि त्याच्यावरती चार्ज काय दिला? मायनस. अपोजिट चार्जेस. कळलं? आता काय होणार आहे बघा. वरती प्लस चार्ज आहे, खाली मायनस. फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार. तर हे जे पॉझिटिव्हली चार्ज झाले म्हणजे वरच्या ऑइलला आपण शॉक दिला ना थोडक्यात, तर इथं जो पॉझिटिव्ह चार्ज झालाय तर त्या ऑइलच्या छोट्या छोट्या ड्रॉपलेट्स होतात आणि या ड्रॉपलेट काय झाल्या? निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट झाल्या. दे स्टार्ट कमिंग डाऊन. लक्षात येते? दिस इज ऑइल ड्रॉप मेथड और ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. ओके. मग किती चार्ज दिल्यावर किती ऑइल खाली आलं त्याच्यावरून काय केलं? कॅल्क्युलेशन्स केले. ओके. दिस इज कॉल्ड एज मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. ओके. अँड फायनली द चार्ज वॉज फाइंड आउट. द चार्ज वॉज फाउंड टू बी 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. So what was the charge? 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. It was found that charge of proton and charge of electrons are same, or you can say magnitude is same. ओके. चार्ज म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे पण त्यांच्या साइन अपोजिट आहे. एक पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि एक निगेटिव्हली चार्ज आहे. लक्षात आले? ओके. एक्सपेरिमेंट कळाला? बरं थोडंसं अजून एक छोटासा एक क्वेश्चन आपण याच्यावर सॉल्व्ह करूयात. तर फॉर्म्युला काय आहे? क्यू इज इक्वल टू एन ई. काय फॉर्म्युला आहे? क्यू इज इक्वल टू एन ई. व्हॉट इज क्यू? क्यू इज मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. Okay, what is N? N is number of electrons. And what is E? Charge of one electron. लक्षात आलं?
Q इज इक्वल टू NE. दिस फॉर्म्युला वॉज युज बाय मुलीकन. काय केलंय बघा, सपोज आपण एक ड्रॉपलेटचा विचार केला, ही एक ड्रॉपलेट आहे, त्याचा आपण झूम करून स्टडी करूया. तर ही ड्रॉपलेट समोर इमॅजिन करा की 4 वेगवेगळे इलेक्ट्रॉन कंबाईन झालेत, कारण की वरनं पॉझिटिव्ह, खालनं वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह आहे. तर अट्रॅक्शन झालंय, कोणीतरी फ्लो होते, लक्षात येत आहे ना. तर इकडनं वरनं खाली सपोज किंवा खालून वरती इलेक्ट्रॉनचा फ्लो चाललाय. तर सपोज त्या एका ड्रॉपलेटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, लक्षात येते. देर आर 5 इलेक्ट्रॉन्स इन दॅट ड्रॉपलेट. मग टोटल चार्ज किती झाला, 5. एन किती झाला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 5 इंटू ई. ई किती घेणार आहे, 1.6. लक्षात येते. सो हे टोटल मिळून ह्या क्यू म्हणजे ह्या एका ड्रॉपलेट मध्ये चार्ज किती येणार आहे, तर 5 इंटू 1.6 इंटू 10⁻19. त्याचं जे काय आन्सर येईल ते इकडे येणार. समजलं का. ओके. इन अदर वर्ड्स, सपोज ही एक ड्रॉपलेट आहे आणि या ड्रॉपलेटचा क्यू आहे 3.2 इंटू 10⁻19 कुलम. ओके, दिस ड्रॉपलेट हॅव 3.2 इंटू 10⁻19 कुलम एवढा याच्यामध्ये चार्ज आहे. मग इलेक्ट्रॉन्स किती सांगा बरं. एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती, 1.6. मग 3.2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले, डिवाइड बाय 1.6. आन्सर काय येणार आहे, 2 इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं. सो दिस एक्सपेरिमेंट वॉज हेल्पफुल टू अंडरस्टँड चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन वन चार्ज और टोटल चार्ज possessed बाय दॅट वन ड्रॉपलेट. कळाला एक्सपेरिमेंट. ओके. आणि या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला काय कळालं, तर चार्ज किती असतो, 1.6. आणि पहिले एक्सपेरिमेंट म्हणजे आपले ते होते ना कॅथोड रे आणि एनोड रे, त्याच्यामध्ये काय कळलं होतं, इलेक्ट्रॉनकडे आहे पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनकडे आहे निगेटिव्ह चार्ज आणि प्रोटॉनकडे आहे पॉझिटिव्ह चार्ज. कळालं सगळ्यांना. सो यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट ऑफ चार्ज. ओके. नंबर डोक्यात बसला, 1.6 इंटू 10⁻19. एक्सपेरिमेंटचं नाव काय, मुलीकन ऑइल ड्रॉप मेथड. ओके. याच्यावरती क्वेश्चन येणार नाही, पण या फॉर्म्युलावरती क्वेश्चन येणार आहे. तर हा फॉर्म्युला तेवढा लिहून घ्या. इज इट ओके. आगे बढ़े. चलो नेक्स्ट एंड वेरी वेरी इंपॉर्टंट कन्सेप्ट, दॅट वन इज E/M रेशो. ओके. आपण नंतर काय करूयात, एकदा कम्प्लीट व्हिडिओ झाला की आपण सगळं कंपाईल करून एका टेबलमध्ये आणूयात, तेव्हा तुम्ही छानपैकी कॉपी करू शकाल. ठीक आहे. So next concept is E/M ratio. So what is E/M ratio? So it is written as E divided by M. It is also called as specific charge, or it is also called as charge to mass ratio. Specific charge or charge to mass ratio. ठीक आहे. म्हणजे टोटल चार्ज, आता आपल्याला चार्ज माहिती आहे ना, चार्ज किती आहे, 1.6 इंटू 10⁻19 आणि एम म्हणजे मास. ठीक आहे. सो आता कसं झालं बघा, डिस्कवरी चालू आहे. डिस्कवरी हा पॉईंट लक्षात घ्या. आपल्याला इलेक्ट्रॉन प्रोटॉन ते सापडले, कळाले की इलेक्ट्रॉन असतो प्रोटॉन असतो. आता पुढे काय केलं, त्याच्यावरचा चार्ज काढला की ते कोणते चार्ज कॅरी करतात. आता त्यांचं वजन घ्यायचं होतं. वजन म्हणजे काय, मास पाहिजे होता. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनला उचललं आणि बॅलन्स वरती ठेवलं. इतकं काय सोपं नाहीये, बरोबर ना. मग त्याच्यासाठी एक कन्सेप्ट वापरली, ती म्हणजे काय, E/M रेशो. इज इट ओके. सो E/M रेशो फॉर इलेक्ट्रॉन्स वॉज फाउंड अगेन बाय सायंटिस्ट J.J. थॉम्सन. ओके. आणि खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहेत बघा. मगाचाच एक्सपेरिमेंट आठवा, एका बाजूला कॅथोड आणि एका बाजूला एनोड आणि ही आपली ट्यूब. ठीक आहे. तर हे सगळं चाललेलं. सो याच्याकडे सपोज तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, इथं आपला कॅथोड होता निगेटिव्हली चार्ज आणि हा पॉझिटिव्हली चार्ज. सो इथनं रेस चालले होते, ते पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट झाले, बरोबर आहे. जसं प्लस मायनस लावले तसं आपल्याला काय लावता येतं, तर मॅग्नेट, त्याचा नॉर्थ आणि साऊथ, बरोबर ना. नॉर्थ साऊथ ऑल्सो दे हॅव मॅग्नेटिक मुवमेंट. दे ऍक्ट अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. माहितीये ना, फॅरेडेज लॉ नुसार ते आपल्याला त्याच्यातनं इलेक्ट्रिक फील्ड कसा पास होणार ते आपल्याला काढता येतं. सो ही जी ग्लासची रॉड होती, म्हणजे सपोज हा ग्लासचा रॉड आहे, याच्या आतमध्ये कॅथोड एनोड आणि कडेने इथनं काय केलंय, एक हॉर्सशू मॅग्नेट लावलंय, नॉर्थ वरती साऊथ खाली. लक्षात आलं. आणि हे मॅग्नेट लावल्यानंतर काय दिसलं, तर परत डिफ्लेक्शन झालं आणि त्या रेसचं डिफ्लेक्शन कुठं झालं, अपोजिट साईडला. ठीक आहे. आणि मग हे सगळे जे कॅल्क्युलेशन होते E/M रेशो वगैरे, हे कसं केलं, तर हे जे डिफ्लेक्शन आहे, अमाऊंट ऑफ डिफ्लेक्शन, ओके, हाऊ मच और किती व्हॉल्यूम, किती व्होल्टेज वापरल्यावर किती डिफ्लेक्शन झालं, ओके, हे सगळं कॅल्क्युलेट करून E/M रेशो शोधला. ठीक आहे. तर ते कॅल्क्युलेशन की आपल्याला स्ट्रेल नाही, थँक गॉड ते काम J.J. थॉम्सनने करून ठेवलं आणि आपल्याला रेडीमेड नंबर दिलाय.
ठीक आहे. पण इंटरेस्टिंग फॅक्ट काय आहे, तर हे जे कॅथोड आणि ऍनोड आहेत, ओके, परत एकदा एक्सपेरिमेंट आठवा. या एक्सपेरिमेंटच्या आतमध्ये एअर नाहीये. आपण कुठं आहोत, जे थॉम्सनच्या एक्सपेरिमेंट मध्ये. आतमध्ये एअर नाहीये. इथं फक्त कोण आहेत, ह्या 2 मेटलच्या प्लेट आहेत. कळलं? तर काय केलं थॉम्सननी, वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले. त्यांना काय कामच नव्हतं, सारखे एक्सपेरिमेंट करत होते, बरोबर. तर त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले. फॉर ऑल एक्सपेरिमेंट व्हॉट ही हॅव डन, ही हॅव चेंज दिस प्लेट. म्हणजे एकदा गोल्डची प्लेट लावली, एकदा सिल्वरची, एकदा प्लॅटिनम, नंतर जरा खर्च कमी करायचा तर कॉपरची लावली, मग काय आयर्नची लावली. ओके, वेगवेगळ्या मेटलच्या प्लेट्स लावल्या आणि एक्सपेरिमेंट केलं. वेगवेगळ्या मेटलच्या प्लेट्स यूज केल्या आणि एक्सपेरिमेंट केल्या. आणि व्हॉट वॉज द ऑब्झर्वेशन, की कुठली पण प्लेट लावा, काही पण करा, E/M ratio was constant. E/M ratio is constant, and that value is 1.75 into 10 raised to 11 coulomb per kg. Coulomb per kg. लक्षात येते? E/M ratio was constant. ओके, त्याचं इम्पॉर्टन्स समजून घ्या की E/M रेशो कॉन्स्टंट आला, मग काय झालं. E/M रेशो कॉन्स्टंट आला, मग त्याने बिघडलं काय, झालं काय. ओके, सो कुठलाही मेटल घ्या, त्याच्यामधनं एकच गोष्ट बाहेर पडते. कळते ना, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस. इथनं जे रेस बाहेर पडतात दे आर ऑफ सेम क्वालिटी. म्हणजे इथं तुम्ही गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम काही लावा, यातनं जी गोष्ट बाहेर पडते ती एकच आहे. कळते ना, एकच बाहेर पडते. आणि ती गोष्ट कोणती आहे, तर दॅट वन इज समथिंग, ज्याचं नाव थॉम्सनने दिलं नव्हतं. तो काय म्हणायचा, याला कॅथोड रेज म्हणायचा. त्याने काय सांगितलं, दीज आर द फंडामेंटल पार्टिकल्स. फंडामेंटल particles and that are present in every matter. म्हणजे प्रत्येक मॅटर मध्ये हे पार्टिकल प्रेझेंट आहे. लक्षात येते का, कारण की कुठलाही एक्सपेरिमेंट करा, त्याच्यातनं सेम टाईप ऑफ रेस, तेवढ्याच कपॅसिटीचे, तेवढ्याच प्रकारचे रेस जात होते. लक्षात येते, या रेसच्या क्वालिटीमध्ये फरक पडला नाही. म्हणजे सगळ्यांमध्ये एकच गोष्ट आहे, आणि ती काहीतरी गोष्ट आहे की जे सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे. कळलं? आणि त्या काहीतरी गोष्टीला नंतर काय नाव दिलं आपण, त्या काहीतरी गोष्टीला काय नाव दिलं आपण, इलेक्ट्रॉन. सो इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन एव्हरी ऍटम, बरोबर ना. तर इथं कुठल्या पण ऍटमची प्लेट लावा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेतच, आणि ते इलेक्ट्रॉन काय झालं, फ्लो झाले. लक्षात येते, पॉइंट कळाला. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द व्हॅल्यू, 1.75 into 10 raised to 11 coulomb per kg, and this was the fundamental particle and it is constant for every matter. कुठलं पण मटेरियल इथं लावा, त्याची व्हॅल्यू एवढीच येणार. कळलं? ओके, so this is speciality of E/M ratio. I hope you have understood this value. This is E/M ratio for electron. इलेक्ट्रॉन म्हणजे कोण, जो आपला कॅथोड पासून ऍनोड कडे चाललाय. कळलं? ओके, सिमिलरली काय केलं आता, पॉझिटिव्ह चार्ज, त्याचा पण E/M काढला पाहिजे, बरोबर की नाही. पॉझिटिव्ह चार्ज, त्याचा सुद्धा E/M काढला. is E/M ratio for positive charge, or you can say for anode rays. Anode rays चा एक्सपेरिमेंट आठवते ना, याच्या आतमध्ये पार्टिकल्स होते, बरोबर आहे. याच्या आतमध्ये वेगवेगळे गॅसेस यूज केलेले, आणि इट वॉज फाउंड टू बी नॉट कॉन्स्टंट. इट वॉज नॉट कॉन्स्टंट म्हणजे काय, आतमधले जर का आपण मॉलिक्युल्स चेंज केले, लाईक नायट्रोजन गॅस घेतला, सोडियम घेतला, हेलियम घेतला, आर्गॉन घेतला, किंवा ऑक्सिजन घेतला, एनी अदर गॅस इफ यू यूज, डिफरंट गॅसेस हॅव डिफरंट E/M रेशो. ओके, बघा डिफरन्स, या सगळ्यांसाठी सेम आला, पण जेव्हा E/M रेशो आपण मॉलिक्युलचा काढला, तेव्हा E/M रेशो आपण पॉझिटिव्ह चार्जचा काढला, तेव्हा तो काय आला, सेम आला. लक्षात आलं. सो दॅट इज द डिफरन्स. So can you say it is a fundamental particle? So no, it is not fundamental particle. So this is main difference between positive and negative charge. लक्षात आलं. मग पुढे काय केलं, पुढे सायंटिस्ट कोण होता आपला, आठवतंय ना, गोल्डस्टेन. What he have done, he have calculated E/M ratio of proton. E/M ratio for proton, and it was found to be 9.67 into 10 raised to 7. ओके, किती सापडला, 9.67 into 10 raised to 7 coulomb per kg. coulomb per kg. लक्षात आलंय. सो हा एक E/M झाला इलेक्ट्रॉनचा, आणि हा E/M कोणाचा झाला, आपल्या पॉझिटिव्ह चार्जचा. ओके, पुढे जायचं.
चलो नाव नेक्स्ट कन्सेप्ट की ई बाय एम मिळाला, मग पुढे काय करायचं? परत एकदा डिफरन्स नीट समजून घ्या. कुठलाही मॉलिक्यूल असेल तर ई बाय एम रेशो ऑफ इलेक्ट्रॉन रिमेन कॉन्स्टंट, बट जसा मॉलिक्यूल चेंज होईल तसा ई बाय एम रेशो फॉर एनोड विल बी डिफरंट. कळलं? मग प्रोटॉन साठी काढला तो हा मिळाला. नाव नेक्स्ट पॉइंट, ई बाय एम रेशो मिळाला, आता पुढे करायचं काय? तर ई बाय एम रेशोनी काय मिळालं? अँड दॅट इज नथिंग बट मास ऑफ द मटेरियल. आता बघा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट मास. मासचा फॉर्म्युला काय और मासचा सिम्बॉल काय? एम. ओके, सो हाऊ टू कॅल्क्युलेट? ई अपॉन ई बाय एम विल बी इक्वल टू मास. सोपं आहे की नाही? सो फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन. सो इलेक्ट्रॉनच्या माससाठी मासचा चार्ज काय होता? 1.6 इंटू 10⁻19 कुलम. आणि आता आपण चार्ज टू मास रेशो काढलाय. चार्ज टू मास रेशो काय आला? 1.75 इंटू 10⁻11 कुलम पर केजी. बरोबर? अँड वेन यू कॅल्क्युलेट दिस नंबर वॉज फाउंड टू बी 9.03. ओके, और परफेक्ट आन्सर इज 9.1. ओके, राउंड ऑफ केलं तर हा काय येणार आहे? 9.1 इंटू 10⁻31 kg. So this is mass of one electron. ओके, सिमिलरली आपण मास ऑफ प्रोटॉन काढूयात. मास ऑफ प्रोटॉन. सो प्रोटॉनचा मास कसं काढणार? परत चार्ज सेम आहे, 1.6 इंटू 10⁻19 कुलम. आणि आता आपण ई बाय एम रेशो काढला होता. ई बाय एम रेशो काय सापडला आपल्याला? आठवतंय कोणाला? इट वॉज 9 पॉइंट समथिंग. बरोबर, 9.6 इंटू 10⁻7 कुलम पर केजी. ओके, अँड व्हॉट इज द आन्सर? द आन्सर इज 1.67 इंटू 10 किती येते बघा? 10⁻27. 1.67 इंटू 10⁻27 kg. So this is mass of one proton. Okay, लक्षात आलं? And later on it is observed that mass of proton is equal to mass of neutron. ओके, न्यूट्रॉनची डिस्कवरी खूप उशीर आहे. त्या न्यूट्रॉनच्या डिस्कवरीच्या वेळेस बऱ्यापैकी ह्या कन्सेप्ट ज्या होत्या ई बाय एम वगैरे या बऱ्यापैकी क्लिअर झाल्या होत्या. आणि मग मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ न्यूट्रॉन कसं काढलं होतं? तर मास ऑफ प्रोटॉनच्या बरोबरीने ते आलं. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द 3 पॉइंट्स. आता आपण काय करूयात? सगळे नंबर्स फटाफट कंबाईन करून टाकूयात आणि एक सुंदरसं टेबल काढूयात. ओके, चलो, सो लेट स्टार्ट विथ दिस. सो विल मेक 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम विल बी इलेक्ट्रॉन, देन प्रोटॉन अँड देन न्यूट्रॉन. ओके, हे वरचं आपण जरा रब करूयात म्हणजे आपल्याला जागा मिळेल. ओके, सो फर्स्ट वन इज इलेक्ट्रॉन, then next one is proton and third one is neutron. Okay, so first part आपण काय बघितलंय? तर त्यांचा चार्ज. सो चार्ज ऑन प्रोटॉन काय? इलेक्ट्रॉन काय? निगेटिव्ह. प्रोटॉन काय? पॉझिटिव्ह. अँड न्यूट्रॉनचा चार्ज काय? 0. ओके, देन व्हॉट वी हॅव सीन? चार्ज और ई ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे? मायनस, और यू कॅन से मॅग्नेट्यूड 1.6 इंटू 10⁻19 कुलम. प्रोटॉन साठी काय? मायनस 1.6 इंटू 10 प्लस 1.6 इंटू 10⁻19 कुलम. आणि न्यूट्रॉनकडे चार्जच नाही. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज रिलेटिव्ह चार्ज. रिलेटिव्ह चार्ज म्हणजे काय? तर प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशनला हे असले भयानक नंबर वापरले तर डोकं फिरेल. मग काय केलं? जो स्मॉलेस्ट नंबर आहे त्यांनी डिवाइड केलं. तर लकीली काय दोन्ही नंबर सेमच आहेत. सो कुठल्या तरी एका नंबरने दुसऱ्या नंबरला डिवाइड केलं अँड द आन्सर वॉज फाउंड टू बी -1 अँड +1 अँड हिअर इज 0. ओके, सो व्हॉट वी टेक? रिलेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज -1 अँड दॅट ऑफ प्रोटॉन इज +1. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट, चार्ज टू मास रेशो, ई बाय एम रेशो. सो इलेक्ट्रॉनचा ई बाय एम काय सापडला आपल्याला? 1.75 इंटू 10⁻11 कुलम पर केजी. ओके, प्रोटॉन साठी काय सापडलं आपल्याला? 9.7 इंटू 10⁻7 कुलम पर केजी. न्यूट्रॉन साठी येस अगेन 0. वाय? बिकॉज ई 0च येणार. लक्षात आलं? ई बाय एम रेशोवरून आपल्याला परत काय मिळालं? मास. ओके,
मास काय मिळालं प्रोटॉनचं मास इलेक्ट्रॉनचं 9.1 घेऊयात. 9.1 इंटू 10⁻³ kg. जरा एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन्स कराल किंवा हे नंबर्स यूज कराल तेव्हा शक्यतो फोकस करा होल नंबर वरती. म्हणजे पॉईंट नंतर जर का 5 पेक्षा छोटे नंबर असेल लाईक 9.3, 9.2, 9.1, तर मेन फोकस कुठं करा तर कम्प्लीट नंबरवर. अँड येस ऑब्व्हियसली आपला हा जो आहे ना नंबर, काय म्हणतो आपण त्याला, पॉवर, याच्यावरती फोकस करा की हे नंबर कधीच चुकू नका. लक्षात आलंय? नेक्स्ट वन, मास ऑफ प्रोटॉन वॉज फाउंड टू बी 1.67 into 10⁻27 kg. And mass of proton and neutron is same, so it is again 1.67 into 10⁻27 kg. Okay, so these were the masses. Next one, relative mass. जसं आपण रिलेटिव्ह चार्ज काढला तसा रिलेटिव्ह मास. सो रिलेटिव्ह मास कोणाचा यूज केलं परत एकदा तर प्रोटॉनचा. ठीक आहे, आणि ते दोन्ही सेम सेम दिसतात. सो इफ यू डिवाइड ऑल दीज नंबर्स बाय 1.67, व्हॉट इज द आन्सर? सो मला आधी सांगा, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन कुणाचा मास जास्त वाटतंय? बघा, दिस वन इज -31 अँड दिस इज -27. सो हा नंबर मोठा आहे, हा नंबर छोटा आहे. कळतंय ना? ऑलमोस्ट 1000 टाइम्स हा नंबर काय तुमचा छोटा येतो, 1000 पेक्षाही जास्त आहे. लक्षात आलं ना? सो इलेक्ट्रॉन मास इज व्हेरी व्हेरी लेस. आणि ते रिलेटिव्हनी कसं समजायचं बघा, इफ यू टेक प्रोटॉन मास एज 1, ओके, म्हणजे काय केलं, तिन्ही नंबरला 1.67 ने डिवाइड केलं. 1.67 into 10⁻27. So if you divide all these numbers by this number, this is 1. Yes, this one will be also 1. And this one was found to be 1/1837. What does it mean? याचा अर्थ काय होतोय, तर 1837 टाइम्स इलेक्ट्रॉनचा मास छोटा आहे. किंवा इलेक्ट्रॉन जर का 1 धरला तर हा 1837 एवढं मोठं याचा आन्सर येणार. कळालंय? सो एवढा या दोघांमध्ये डिफरन्स आहे. इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल, व्हेरी 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 स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू प्रोटॉन. बघा, एक एकदम पिंटुकला आहे आणि एक थोडासा मोठा आहे, पण या दोघांकडचा चार्ज मात्र सेम आहे. ओके, हा डिफरन्स समजून घ्या. दोघांच्या डोक्यावरचं ओझं सेम आहे, फक्त एक मोठा मोठा आहे आणि एक पिंटुकला आहे. कळालं? ओके, अँड लास्ट अँड नॉट द लिस्ट, अबाउट द सायंटिस्ट. सो हु आर द सायंटिस्ट? What are the scientists we know? इलेक्ट्रॉन साठीचा सायंटिस्ट कोण आहे? सर जे थॉम्सन. And here E. Goldstein. And last one is Chadwick. The name is Chadwick. Okay, so these are the scientists who discovered these elements. Okay, so I hope you have understood this one. इथं इम्पॉर्टंट काय तर तुम्हाला हे नंबर्स माहिती पाहिजे, त्याच्या व्हॅल्यूज प्लस मायनस 10⁻⁴ देअर युनिट्स. ओके, मी आता काय केलं, इथं एक एकच नंबर घेतलाय. लाईक दिस वन इज किलोग्रॅम, यू कॅन कन्वर्ट इनटू atomic mass unit, you can convert into grams, even this coulombs we can convert into ESU. बरोबर की नाही? सो वेगवेगळ्या युनिट्स मध्ये कन्वर्ट करता येतं, बट इट्स माय सजेशन टू यू, यूज SI युनिट फॉर कॅल्क्युलेशन. कुठलेही कन्वर्जन असू देत, कुठलेही कॅल्क्युलेशन असू देत, SI मध्ये कन्वर्ट करून आन्सर काढा. आन्सर कधी चुकत नाही आणि परफेक्ट, म्हणजे तुमचं जे कॅल्क्युलेशन त्यात परफेक्शन येतं. आणि येस, दुसरा पॉईंट काय आहे, सपोज तुम्ही SI युनिट लिहिले तर नंबरची सगळी खिचडी होती, डोक्यामध्ये सगळा गोंधळ होतो. मग याचा नंबर त्याला आणि त्याचा नंबर याला. तर एकच काहीतरी डोक्यात ठेवा, म्हणजे आपल्याला आन्सर द्यायला सोपं जाईल. इज इट ओके एव्हरीवन? ओके देन, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट अँड देन विल एंड अप अवर व्हिडिओ. काढला स्क्रीनशॉट? येस. चलो, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि पुढचा व्हिडिओ आपण करणार आहोत तो म्हणजे काय, तर डिस्कवरी ऑफ ॲटम, म्हणजे प्रत्येक सायंटिस्टने कसं कसं काम केलं ते आपल्याला बघायचंय. ओके, सो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नीट बघा, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमधनं दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाता येईल. अचानक तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला तर गोंधळ होतो, काय काय पॉईंट्स आधीच्या व्हिडिओमध्ये झालेले असतात. ओके, सो प्लीज डू वॉच एव्हरी व्हिडिओ अँड कंटिन्युअस, म्हणजे जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स मोडू नका. कळलं सगळ्यांना? अँड येस, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, गुड बाय.